मॉर्निंग सगळ्यांना। तर सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात करीत आहे। पोर्चमधली सगळी माझी झाडझूड वगैरे छान झालेली आहे आणि मी आता अपेक्षाला सोडायला तिच्या क्लासला चाललेली आहे। अपेक्षाला सोडून येते मी क्लासला आता आणि थोड्या वेळाने भेटते मग मी तुम्हाला। गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल आणि स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज आहे संडे आणि आता मॉर्निंगपासून ब्लॉगची सुरुवात करते मी। चला आधी खिडकी खोलते मी, तिकडली खोलली ती उघडायची आहे। तर चला आज संडे आहे, तर रोज तर कामं असतात पण आज संडे म्हटलं की थोडी एक्स्ट्रा कामं असतात, तर तीच आज थोडी करून घ्यायची आहे मला। बऱ्याच दिवसापासून झाडांमध्ये काही विशेष वेळ द्यायला मिळाला नाही आहे मला, तर आज तेच थोडंसं मला करायचं आहे। त्याच्यामध्ये असणारा सगळा कचरा वगैरे थोडा क्लीन करायचा आहे, परत थोडीशी त्याच्यामध्ये खुरपणी करून घ्यायची आहे मला। होतं असं की ते पूर्ण त्यातली जी माती आहे ना ती अशी पूर्ण प्लेन झालेली आहे आणि त्यामुळे होतं असं की पाणी टाकलं त्याला की सगळं ते ॲब्झॉर्ब करून राहिलेलं आहे ते पाणी। थोडी ती भुसभुशीत राहिली की त्याच्यामध्ये कसा थोडा ओलावा राहत असतो, एकदम ड्राय होत नाही। तर तेच आज माझ्या छोट्याशा टेरेस गार्डनमधलं जे काही थोडंसं काम आहे मला ते करून घ्यायचं आहे आज। तर चला ते मी करून घेते आणि तुमच्यासोबतही शेअर करते। चला तर मग। तर झाडांमध्ये वगैरे थोडं काम करायचं आहे मला, तर त्याआधी म्हटलं चला बेडशीट मला ना धुवायला काढायची होती ही, तर तीच आधी काढायला घेतली मी। कारण सध्या वातावरण असं सुरू आहे की रोजचा पाऊस येऊन राहिलेला आहे, कधीही ऊन येतं आणि कधीही म्हणजे अचानकमध्ये पाऊस येऊन राहिलेला आहे। तर थोडं लवकरच बेडशीट वगैरे धुवून टाकणार म्हटलं, पण थोडं झाडांमधलं ते काम करेपर्यंत थोडा वेळ भिजत घालणार, म्हणजे लवकर त्याचा मळ वगैरे सुटून जातो, जास्त धुवायलाही वेळ लागत नाही। म्हणून तेच बेडशीट वगैरे मी काढून घेतली आणि ही दुसरी बेडशीट मग त्यावर टाकून दिली। तर जसं की मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की माझी वॉशिंग मशीन खराब झालेली आहे, त्याची वायरिंग पूर्ण जळलेली आहे, त्यामुळे आता हातानेच धुवायचं आहे आणि ड्रायर पण नसतं, त्यामुळे कपडे काही लवकर वाळत नाही। तर मला तुम्हाला एक म्हणजे विचारायचं होतं की जसं तर माझ्याकडे तर सेमी वॉशिंग मशीन होती, तर पुढे आता त्या मशीनला दुरुस्त करायचं किंवा मग दुसरी घ्यायची तर ते पुढे बघू। मात्र ॲटोमॅटिक मशीन जी असते वॉशिंग मशीन, त्याच्याबद्दल मला थोडं विचारायचं होतं की आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांच्याकडे कुणाकडे जर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल ॲटोमॅटिक, तर त्याचं मेंटेनन्स काय असतं किंवा ती कशी यूज केली जाते, काय फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये, थोडं मला त्याच्याबद्दल प्लीज तुमच्याकडे मशीन असेल तर माहिती द्या। पुढे मग काय मशीन घ्यायची किंवा मग याला रिपेअर करायचं ते बघू, पण मला थोडं त्याच्याबद्दल माहिती हवी होती, सो प्लीज कमेंटद्वारे मला सांगा। आणि सध्या आता पितृपक्ष सुरू आहे, त्यामुळे कुठलेही कपडे असू दे किंवा अशी मोठी वस्तू घरामध्ये वगैरे घेऊ नये असं म्हणतात। परत कुठलंही शुभकार्य वगैरे केलं जात नाही या दिवसांमध्ये, तर आता सध्या काही घेण्याचा विषय नाही आहे, तर पुढे बघू। तर बेडशीट वगैरे चेंज करून घेतली मी आणि ती काढलेली बेडशीट वगैरे भिजायला ठेवली, म्हणजे माझं हे झाडांमधलं सगळं काम होईस्तोवर बेडशीटही छान मुरून जाणार ती सर्फच्या पाण्यामध्ये आणि इझिली मग वॉश होऊन जाणार। तर आज ना भरपूर म्हणजे झाडांमधलं काम होतं। काही झाडांची पानं पिवळी पडलेली होती, तीच थोडी मी कापून घेत होती आणि काही झाडांमध्ये एक्स्ट्रामध्ये कचरा झालेला होता, ते सगळं आज काढून घ्यायचं होतं। मध्यंतरी जे काही आता दिवस सणांचे वगैरे गेले त्यामुळे सगळी धावपळ होती, इकडे जा तिकडे जा, त्यामुळे झाडांमध्ये मला विशेष वेळ द्यायलाच मिळाला नाही। तर म्हटलं आज, कारण हे काम म्हटलं की एकदा आपण त्याच्यामध्ये गुंतलो की मग हे करू दे ते करू दे ते करू दे, काम वाढतच जातं आणि भरपूर दिवस आपण लक्ष दिलं नाही की हे काम जास्त वाढलेलंच असतं। अधूनमधून थोडं थोडं करत राहिलं की खूप काही निघत नाही। तर चला, थोडी झाडांची जी काही पिवळी झालेली पानं होती ती सगळी मी काढून घेतली आणि झाडांमध्ये ना हा एक्स्ट्रा कचरा खूप आलेला होता। हे ना काय म्हणतात ते रानटी झाडं जी असतात ना, जंगली झाडं, हां ती आहेत, ती माहीत नाही कुठून येतात आणि त्याच्यामध्ये तयार होतात, तर ही कितीही काढली तरी ती परत येतच असतात त्याच्यामध्ये। एक तर याच्यावर म्हणजे उपाय म्हटलं तर सरळ झाडांमधली मातीच मला चेंज करावी लागणार आहे, पण आता ते शक्य नाही आहे मला, म्हणून चला आता हे अधूनमधून सगळं मला साफ करून घ्यावं लागतं। तर बघू शकता तुम्ही किती कचरा झालेला आहे झाडांमध्ये। आणि ना जी लिलीची फुलं असतात, तर मी मागेही सांगितलं होतं की त्याच्या
त्याच्यामधल्या ज्या बिया निघतात ना त्या कुठेही पडतात, म्हणून माझं लक्ष गेलं की मी लगेच त्या तोडून घ्यायची आणि वेगळ्या ठेवून द्यायची किंवा मग झाडातच टाकून द्यायची लिलीच्या. मात्र त्या जिकडेही उडतात, ज्या झाडामध्ये जातील त्याच्यामध्ये ते रोप तयार झालेलं असतं. तर तेही सगळं काही काही झाडांमध्ये तयार झालेल्या होत्या बिया पडल्यामुळे, तर तेही सगळं काढून घेतलं मी. त्यानंतर या झाडामध्येही नवीन नवीन पानं येत होती, त्यामुळे जी खालची पानं असतात ना ती सुकल्यासारखी होत असतात. तर तीच सगळी पानं मग मी काढून वगैरे घेतली. आणि ही गुलाबाची जी झाडं आहेत ना, तर आता फुलंही थोडी कमी झालेली आहेत याची आणि कळ्या पण नाही आहे त्याला. तर त्याच्यामुळे ना थोडी झाडं मला ती कापायची होती, कारण भरपूर वाढलेली होती ती झाडं आणि आता फुलं कळ्या नाही आहे, म्हणून म्हटलं चला थोडं छाटून घेते त्याला. कारण पाऊस आता सुरूच आहे आणि ती वाढतच असतात झाडं. अधूनमधून थोडीशी त्याची जी कटिंग वगैरे आहे ती करूनच घ्यावी लागते. तर आता जी झाडांमधली माती होती तर त्यालाच मग मी भुसभुशीत करण्याकरिता घेतलं आणि तीच सगळी खोरायला घेतली होती. कारण ना काय होतं तर मध्यंतरी मी झाडांना पाणी टाकायची आणि स्पेशली हे गुलाबाची जे झाडं आहे ना त्याची माती ना लवकरच अशी ड्राय होऊन जात असते. तर हे बघा तुम्हाला दिसतही असेल मी खोरण्याआधी अगदी प्लेन झालेली आहे पूर्ण आणि पाणी टाकलं की ते पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घ्यायची अगदी लगेचच. आणि परत ते इतक्या लवकर ड्राय व्हायचं, पूर्ण सुकल्यासारखं दिसायचं. म्हणजे बाकीच्या झाडांच्या तुलनेत ना थोडा गुलाबाच्या झाडांच्या मातीमध्ये थोडा जास्त फरक जाणवत होता मला. तर म्हटलं चला सगळ्याच झाडांमधली छान आज माती मस्त खुरपणी करून घेऊ, छान भुसभुशीत करून घेऊ. आणि तर माती वगैरे भुसभुशीत केली छान की झाडं पण अजून छान पद्धतीने ग्रो करत असतात, कारण त्यांनाही श्वास घ्यायला थोडीशी मोकळी जागा मिळत असते. त्यांचंही बघा आपल्या त्वचेसारखंच असतं, म्हणजे आपली त्वचा रुक्ष झाली, खूप दिवस आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते आपल्या चेहऱ्यावरही त्याला नॉर्मल अगदी पूर्वीसारखी करण्याकरिता. आणि तसंच ह्या झाडांचंही आहे, याचंही तसंच मेंटेनन्स असतं. भरपूर दिवस आपण लक्ष दिलं नाही की जास्त काम वाढतं त्यातलं आणि ते करणंही आवश्यक असतं, कारण आपल्याला त्याच्यापासून छान फुलं मिळत असतात, फळं मिळत असतात आणि त्याला बघून एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि तोही एक घरातल्या व्यक्तीसारखाच असतो, जसं आपण घरच्या सगळ्या व्यक्तींचं करत असतो तसं या झाडांचंही आहे, कारण तोही आपल्याला काही ना काही देत असतो. कारण निसर्गापासून आपल्याला भरपूर गोष्टी मिळत असतात, बरोबर ना. आणि प्रत्येकाने ना आपल्या घरामध्ये एक तरी झाड लावायला हवं. खूप मोठं नाही, छोटंसं अगदी कुंडीमध्ये. एवढी जागा प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. भरपूर जागा नाही आहे ठीक आहे, पण एवढी जागा नक्कीच असते की एक झाड आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो, बरोबर ना. तर म्हणून एक तरी झाड लावा. आणि झाडाचं किती महत्त्व आहे हे काही मला सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओतनं थोडं जरी मोटिवेशन मिळालं असेल आणि तुम्ही पण एखादं झाड लावलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच दिवसापासून ना ही कुंडी आहे एक घरी रिकामी, तर याच्यामध्ये एखादं मी झाड लावते. आता बघते कशाचं लावते. तर बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे माझं. तर भरपूर वेळ गेला झाडामध्ये. आज कमीत कमी 1.5 तासाच्या जवळपास मला तिथे लागला, कारण ते तुम्हाला दिसायला जरी ते थोड्या वेळात दिसत आहे, मात्र मला बरोबर 1.5 तास लागला तिथे. भरपूर झाडांमधलं काम होतं आज, कारण बऱ्याच दिवसापासून केलं नव्हतं आणि मग एकदा करायला बसलं की असं वाटतं हे करू दे ते करू दे. तर तेच सगळं आता सुरू होतं. तर ते सगळं आवरलं आणि आता एक झाड लावते याच्यामध्ये, बघते आता कशाचं. आणि त्यानंतर थोडे कपडे भिजत घातलेले आहेत ते धुवायचे आहे मला आणि लवकर धुवून घेते म्हणजे लवकर वाळतील ते. तर चला. तर बाहेर सगळं झाडांमध्ये काम झालं, त्याच्यामुळे अवतार बघू शकता माझा आता कसा झालेला आहे. असा घाम येऊन राहिलेला आहे की बस आता. तर चला बाकीचं पुढचं काम करते आणि भेटते मी तुम्हाला. तर चला आता मला थोडं झाड लावून घ्यायचं आहे या कुंडीमध्ये. बऱ्याच दिवसापासून आहे ही कुंडी घरी, पण कशाचं लावू काही सुचत नव्हतं मला, कारण बरेच झाडं आहेत की जे मी कटिंगनी ग्रो केलेले आहे, म्हणजे एकाचे 2-3 असे तयार केलेले आहेत झाडं. काही मुळातूनही निघतात आणि काही कटिंगनीही ग्रो केलेले आहे. तर आज बघते कुठलं लावायचं. तर आधी कुंडीला ना एका खिळ्याने तो गरम करून होल करून घेतले मी 2-3 आणि नंतर त्यामध्ये थोडे गोटे टाकले, म्हणजे खाली माती एकदम चिपकून बसत नाही. आणि मग काय होतं की ती चिपकून बसते आणि त्यातलं पाणी निघत नाही, कारण पाणी निघणं खूप आवश्यक असतं झाडामधलं, नाहीतर ते झाड ग्रो करत नाही आणि पूर्ण ती माती पण त्यामधली खराब होत असते. म्हणून खाली थोडे गोटे वगैरे टाकले की खालचा जो तळातला भाग असतो ना तो थोडा मोकळा राहतो पाणी निघण्याकरिता.
तर हे समोर जे कुंडीमध्ये तुम्हाला झाड दिसतंय ज्याच्या मी कटिंग्ज कापत आहे, तर हे एकच आहे माझ्याकडे. तर असं दुसरं कुठलंच नाही आहे, म्हणून म्हटलं चला याचंच दुसरं झाड तयार करूया. तर हे झाड जे आहे ना ते मला माझ्या फ्रेंडनी, वैशाली नाव आहे तिचं, तर तिने ना हळदी कुंकवाला म्हणजे संक्रांतीमध्ये मला ते दिलं होतं वाणामध्ये. तर छान झालेलं होतं ते आता ग्रो. तर त्याच्याच कटिंग मी थोड्या लावून घेत होती की ते पण छान होऊन जाईल. आणि छोट्या कुंडीमध्ये छान ग्रो होतं बघा. किती छोटी कुंडी आहे ती आणि किती छान ते ग्रो झालेलं आहे, तुम्ही बघत आहे. तर एवढं तरी निदान आपण झाड खरंच लावू शकतो, एवढी जागा आपल्या घरात नक्कीच असते. आणि जेव्हा ते झाड ग्रो होतं तर तो एक आनंदही वेगळा असतो, कारण ते झाड आपण लावलेलं असतं की ते छान वाढतं आहे. आणि सकाळी उठल्या उठल्या जेव्हा किंवा घरात कामं वगैरे करताना आपली नजर जेव्हा त्याच्यावर पडते ना, तर खरंच छान वाटत असतं. तर चला, माझं झाडही लावून झालेलं होतं छान आणि मस्त दिसत होतं. आणि नंतर मग ना अचानक पाऊस सुरू झालेला होता. खूप काही नाही आला, थोडा वेळ आला आणि मग तो चालला गेला. तर चला मग त्यानंतर मला माझे कपडे वगैरे भिजत घातलेले होते, तर तेही छान मुरलेले होते. तर बेडशीट वगैरेही टाकल्या होत्या आणि काही मुलांचे शाळेचे कपडे वगैरे, एक्स्ट्रा कपडे यांचे पण पॅन्ट शर्ट वगैरे सगळेच होते. तर ते छान भिजले होते, मग ते धुवायला घेतले मी. तर चला कपडे वगैरे माझे धुवून झाले आणि तेच आता मग मी पिळायला घेतले. आणि बघा, वातावरण वगैरे चांगलं राहिलं की कितीही कपडे राहिले तरी काहीच वाटत नाही धुवायला, कारण ते मग संध्याकाळपर्यंत छान वाळून जातात आणि कपाटातही चालले जातात घडी करून. तर मात्र ना जसं की आता मध्यंतरी वातावरण सारखा रोज पाऊस येत होता आणि आताही बघितलं तुम्ही थोडा वेळ आधी येऊन गेला आणि आता बघा कसं ऊन निघालेलं आहे. तर असं वातावरण वगैरे राहिलं तर कपडे छान वाळून जातात. कपड्यांना थोडीशी बाहेरची ऊन आणि छान थोडा वारा वगैरे लागला की ते चांगले वाळतात. कारण कसं होतं, पावसामुळे थोडा वेळ आपण बाहेर ठेवतो, पाऊस आला की आतमध्ये नेतो, मात्र ते कपड्यांना मग कधी-कधी एक वेगळा स्मेल येत असतो आणि ते अजिबात कपडे घालण्याची इच्छा होत नाही खरंच. तर त्याच्यामुळे थोडीशी ऊन आणि हवा वगैरे लागली, नंतर पाऊस आला तर चालतो. तर पण ते काही आपल्या हातात नसतं, कारण निसर्गाचं चक्र सगळं आता उलटं झालेलं आहे. कधी पाऊस येईल, कधी थंडी पडेल, काहीच सांगता येत नाही, बरोबर ना? तर चला, सगळे कपडे वगैरे मी आता वाळत टाकले आणि बेडशीट वगैरे जी होती ती मग वर नेऊन टाकली होती मी. तर चला, इथेच आता मग व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास प्लीज एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.